पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव उंटावलोकन. हे शेवटचं प्रकरण आहे आणि त्याचा पुढचा भाग. पुढे चालू. एखाद्या सौदीनी जर तुझं काम मी करतो असा शब्द मनापासून दिला तर ती मात्र काळ्या दगडावरची रेघ असते. मग तो शब्द पाळताना कितीही नियम मोडावे लागले तरी त्याला काही त्याची पर्वा नसते. एखाद्यावर मेहरबानी करताना जर अगत्याने नियम मोडायचाच असतो असं त्याला वाटतं. विशेषतः बँका, न्यायालय, सरकारी कचेऱ्या अशा ठिकाणचं वातावरण आणि वागणं अतिशय मोकळं ढाकळं आणि अनौपचारिक असतं आणि सगळ्या कायदे कानूना फाटा दिलेला असतो. खरं सांगायचं तर तिथले नियम अत्यंत कडक असतात. ते व्यवस्थित पाळणं जवळजवळ अशक्य. आम्ही पहिल्यांदा तिथे गेलो त्यावेळेला पापभिरू बेदूंचं वर्तन या नियमांच्या पठडीमध्ये बसलेलं होतं. पण गेल्या 23 वर्षामध्ये कायदे तेच राहिले, पण अंमलबजावणीची पद्धत मात्र बदलत गेली. ते नियम मोडले म्हणून शिक्षा द्यायची की नाही हे अधिकाऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून ठेवलं गेलं. आता तर कायदे हे फक्त परकीयांसाठीच असतात. स्थानिक मंडळींना ते लागू होतच नाहीत. त्यांनी काहीही गुन्हा केला तरी पुरेसा वाचता म्हणजे वशिला असला की त्यांची सुटका होते. याचाच अर्थ गुन्ह्याच्या आरोपातून जो सही सलामत सुटतो त्याचा वशिला दांडगा. म्हणजेच सर्रास बिनधास्तपणे कायदा मोडायचं धाडस जो करतो तो माणूस सरकार दरबारी वजनदार असतो. या उफराट्या तर्कशास्त्राने जनमानसामध्ये मूळ धरलं. परिणामी निव्वळ आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी स्थानिक मंडळी नियम मोडायला लागली आणि म्हणून आता नियम बहुधा धाब्यावरच बसवले जातात. एखाद्याचा काटा काढायचा असला तर मात्र त्याच्यावर कडी नजर ठेवली जाते आणि मग त्यांनी एखादा साधासा जरी नियम मोडला तरी त्याच्यावर जबर कारवाई होते. मग अशी शिक्षा होते ती फक्त परकीयांनाच. खानदानी सौदीला सहजासहजी दंड होत नाही. सौदीला शिक्षा करणं तिथल्या राजघराण्याला परवडणारच नाही. सत्तेच्या चढाओढीमध्ये राजाशी टक्कर आहे ती तिथल्या धर्मसंस्थेची. पण जोपर्यंत सर्वसाधारण प्रजा संतुष्ट आहे तोपर्यंत धर्मसंस्था राजघराण्यासमोर नमून राहील. आणि म्हणूनच प्रजेला खुश ठेवणं हे राजघराण्याच्या फायद्याचं आहे. त्यामुळे कुठल्याही सौदीनी कुठलाही नियम मोडला तरी त्याला शिक्षा करायला सरकार उत्सुक नसतं. आणि अखंड पौगंडावस्थेत जगणाऱ्या या सौदी माणसांना नियम मोडण्यामध्ये मोठा पुरुषार्थच वाटतो. वाळवंटात भटकणाऱ्या बेदूंचं सौदी राष्ट्र बनल्याला नुकती कुठे 100 वर्ष झाली. बेलगाम ऊठ की सूट ही कित्येक शतकांची हाडात मुरलेली सवय अशी इतक्यात कशी सोडता येईल? एक वेळ बेदून मधला सौदीपणा कमी होईल, पण सौदी माणसातला बेदूपणा असा सहजासहजी नाहीसा होणं शक्य नाही. जगाशी संबंध येऊन देखील त्यांचा चंचलपणा टिकून राहिला. पण हे मात्र खरं की त्यांनी गुण नाही पण वाण लागला या थाटामध्ये काही गोष्टी जगाकडून नक्की उचलल्या. 85 साली तिथे अफरातफर, लाच, फसवाफसवी फारशी नव्हती. गुन्हे कमीत कमी होते. वाळूनी घासलेले भटके बेदू चारित्र्याने स्वच्छ होते. त्यांची ती निष्पाप निरागसता या पुढच्या श्रीमंत पिढीमध्ये आमच्या नजरेसमोर कमी होत गेली. हे अरब आता बाकी दुनियेच्या संपर्काने चांगलेच मळलेले आहेत. लाचलुचपत, पैसे खाणं, उचलेगिरी सगळ्या दुर्गुणांचे डाग अगदी नजरेत भरायला लागलेत. आता रस्त्यावरची गाडी थांबवून खुद्द पोलीसच आशानत ख्वाब धूम्रपानासाठी चिरीमिरी मागतात. पण त्यांची भूक छोटी असते. नवे कोरे हायवेज उखडून पुन्हा नव्याने बांधून घेणारे खादाड बकासूर काही कमी नाहीत. असली कुठलीही मोठी उलाढाल ही पारदर्शक अजिबात नसते. लाचखोरांचे हात वाचत्याच्या म्हणजे वशिल्याच्या मिशानी वरपर्यंत पोचलेले असतात. लोकशाही नसल्यामुळे हातल्या कशालाही वाचा फुटतच नाही. चुकून कुणी आवाज उठवलाच तर ती माणसं कायमची नाहीशी होतात. मागे मागमूस सुद्धा राहत नाही. जगातल्या बाकीच्या देशात भ्रष्टाचार अत्यंत हुशारीने केला जातो. त्यातून कर्त्याचा फायदा होतो खरा, पण बऱ्यापैकी कर्मसिद्धी सुद्धा होते. सौदीत अगदी मामुली रकमेसाठी कामाचा बट्ट्याबोळ झाला तरी कुणालाही फिकीर नसते.
पैसे खायला मिळावे म्हणून एखाद्या संस्थेचं जुनं उत्तम दर्जाचं फर्निचर काढून टाकून त्याच्या जागी नवं निकृष्ट दर्जाचं सामान आणलं जातं. खरं तर ते जुनं सामान विकलं तर चांगली किंमत येऊ शकते, अधिक नफा होतो. पण बालबुद्धीमुळे ते कसंही आपटून धोपटून जिन्यावरून बाल्कनीतून फेकून मोडीत निघतं. अशी नासाडी सुद्धा इथे पदोपदी दिसते. हळहळ वाटते. ही बेशिस्त आणि नासधूस बघून पोटात तुटतं. ज्या देशाने आम्हाला 2 वेळच्या घासाची निश्चिंती दिली त्याची संपत्ती अशी वारेमाप नासली जाऊ नये असं वाटतं. पण मग लक्षात येतं की ही माणसं नेटकेपणाने निगुतीने आपापली कामं करायला लागली तर त्या भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी, फिलिपिनी गरीब माणसांना काम कुठून मिळणार? त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जाईल. त्यापेक्षा करू द्यावी सौदीना मनसोक्त उझळमाझळ त्यांच्या वाहत्या सोन्याची. त्यातून उडणाऱ्या 4 शिंतोड्यांनी दूर दूरच्या गरिबांची घरं तरी झळाळून उठतील. जो जे वांछील तो ते लाहो, विश्व सुवर्ण रंगीन आहो. दुसरं काय? सौदींची आणि बहुतेक अरबांची आणखी एक खासियत आहे. सहज जाता जाता झालेला नर्म विनोद त्यांना कळतच नाही. आता एक विनोद ऐका हं, असं म्हणून जर कोणी विनोद ऐकवला तर मग ते खो खो असतात. अशी प्रस्तावना न करता कधी जर असा विनोद सांगितला गेला तर सांगणारा आणि ऐकणारे सगळेजण एकाएकी गंभीर होतात आणि मग सांगणारा ओशाळून म्हणतो, हा आत्ता सांगितला ना तो विनोद होता बरं. हा कबुली जबाब ऐकला की मग सारे त्या विनोदाला दाद देऊन पोट धरून हसतात. खोटं बोलणं, अतिशयोक्ती करणं हे त्यांच्या धर्माप्रमाणे महत्पाप आहे आणि हे त्यांच्या मनावर ठाम बिंबलेलं आहे. अतिशयोक्ती हा तर विनोदाचाच गाभा. आता तिच्याबरोबर थोडासा खट्याळ खोटेपणा आलाच. केवढी शरमेची बाब ती. हे पाप धुवायला स्पष्टीकरणाचा साबण वापरला की सारं काही स्वच्छ होतं. सौदी अरबांचा सगळा व्यवहार रोखठोक असतो. त्यांच्या मनात डावपेच छक्के म्हणजे फारसे नसतात. ब आणि प यातला भेदभाव कळत नसल्यामुळे सौदी पालक झाले तरी बालकच राहतात. लहान मुलांना जशी दुसऱ्याची बाजू समजत नाही, आपण दुसऱ्याची गैरसोय करतोय हे ध्यानातच येत नाही, तसंच त्या निव्वळ वयाने आणि आकाराने वाढलेल्या घोड बालकांना कळतच नाही. जाणून बुजून गैरसोय करायचा इरादा असतोच असं नाही, पण ती होऊ नये म्हणून जपायचं भानही नसतं आणि अगत्यही नसतं. असे लाडावलेले लोक जेव्हा परदेशात जातात ना, तेव्हाही ही देशाच्या श्रीमंतीची धुंदी त्यांच्या डोक्यातून उतरलेली नसते. ते परकीयांबरोबर केलेले करार तंतोतंत पाळत नाहीत की कामाची वेळही धड पाळत नाहीत. या सगळ्यामध्ये आम्ही सौदी आहोत, आम्हाला कोण शिक्षा करणार अशी मगरुरी आणि गुर्मी असते. परदेशात अगदी बाकीच्या अरब देशात सुद्धा ती माणसं लोकप्रिय होऊ शकत नाहीत आणि नशीब काढू शकत नाहीत. सर्वसामान्य सौदी माणसांमध्ये गुणांची, बुद्धिमत्तेची वाण नाहीये. शिक्षणाने त्या बुद्धीची चमक वाढते आहे. फक्त अहंभाव आणि आडमुठा बेशिस्तपणा या त्यांच्या 2 दुर्गुणांना वेळीच लगाम घालायला हवाय. सौदीमध्ये खनिज संपत्ती मुबलक आहे. पेट्रोलच्या रूपाने देशामध्ये सोन्याचे पाट वाहत आहेत. त्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा जमा खर्च हा गुलदस्त्यातच राहतो. कित्येक कोटी अब्ज डॉलर्सच्या मिळकतीतला अंदाजे 22% भाग देशासाठी वापरला जातच नाही. तो देशकारणाला न लागता राजकारणाला म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी वापरला जातो. अशिक्षित बेदूंना यामुळे काहीच फरक पडत नव्हता. त्यांना काय, उंट आणि मेंढरं वाहून न्यायला जीएमसीचा ट्रक मिळाला याचाच त्यांना आनंद होता. पण आता पुढच्या पिढीच्या सुशिक्षित शहरी मुलांना ही 22% तफावत उमगायला लागली आहे. तरीही पैसा मुळातच अमाप असल्यामुळे कुणाला अद्याप काही फारसं कमी पडत नाही. श्रीमंत घरात पूर्वी घरातल्या प्रत्येकाला दरमहा नव्या कॉम्प्युटर परवडत होता. पण पेट्रोलची किंमत कमी झाल्यापासून ती उधळमाधळ बंद झाली. एवढंच काय, ते वेगळं. त्यामुळे सुशिक्षितांना म्हणावी तेवढी जळ पोचत नाही. तक्रार करायची, आवाज उठवायची गरज त्यांना भासतच नाही. पण सध्या 30-50च्या दरम्यान असलेल्या प्रजेसारखी ही नवी शहरी पिढी असा अज्ञानामध्ये आनंद मानू शकत नाही. या 20-25तल्या तरुणांपैकी बहुतेक जण सुजाण आईच्या पोटी जन्मलेत. कष्ट घेऊन अभ्यास करणं, कॉलेजच्या प्रवेशासाठी मार्कांची चढाओढ जिंकणं त्यांना कबूल आहे.
ते परदेशात जातात, ते बहुतांशी वैज्ञानिक शिक्षणासाठी. तिथे ते बाकीच्या देशांच्या मुलांबरोबर 4 टोणपे खातात. त्या मुलांशी त्यांची मैत्री होते आणि त्या असौदींशी ते आदराने वागू शकतात. त्या विद्यापीठात त्यांनी बाहेरच्या जगातल्या नव्या संस्कृतीशी त्यांची घसट होते आणि स्वतंत्र पुरोगामी विचार करणं आणि नवनव्या शोधांना धर्माऐवजी विज्ञानाच्या आधारे जाणून घेणं त्यांच्या अंगवळणी पडायला लागलेलं आहे. मायदेशी परतल्यानंतर ते तिथल्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीमध्ये कामाला लागतात. बरोबर काम करणाऱ्या भारतीय पाकिस्तानी तंत्रज्ञांच्या कामाचं मोल त्यांना समजतं. त्यांच्याशी ते मित्रत्वाने वागतात. त्याच वेळी जुन्या संस्कृतीचा चांगला वारसाही ते जपतात. धर्माच्या नियमाप्रमाणे ते आईबापांच्या सांभाळाचा पत्कर घेतात. कामधाम सोडून फक्त प्रजोत्पादन करणाऱ्या बापांच्या चुका त्यांना प्रकर्षाने जाणवतात. आपल्या 4 आयांच्या संसाराचा गाडा ओढताना त्यांच्यातल्या काही जणांची दमछाक होते आणि या पिढीत दुसऱ्या लग्नाचा विचार क्वचितच कुणी करताना दिसतो. त्यांच्या आयुष्याची एकुलती एक जोडीदारी सुशिक्षित हवी आणि त्यांना मर्यादित कुटुंब हवं असतं. पण अद्याप हा बदल फक्त मोठ्या शहरातच दिसायला लागलाय. लहान नगरात आणि गावात अजूनही वैज्ञानिक शिक्षणाचं प्रमाण कमीच आहे. तिथे धार्मिक शिक्षणावरच भर दिला जातो आणि त्यामुळे देशाच्या पेट्रोकेमिकल उद्योगातल्या नोकऱ्या मिळवायला ती तरुण मंडळी पात्र ठरत नाहीत आणि त्या कामांसाठी भारत, पाकिस्तान वगैरे देशातले इंजिनियर्सच आणावे लागतात. अर्धशिक्षित सौदी तरुणांसाठी सरकारी जागा राखीव ठेवल्या जातात, पण त्या किती पुऱ्या पडणार? या उद्योगाच्या सुवर्णभूमीत अजूनही बेकार सौदी तरुणांचा सुकाळ आहे, तो याचमुळे. इथे काम आहे, दारिद्र्य नाही, पण काम करणाऱ्या इच्छेचं दारिद्र्य म्हणजेच कर्मदरिद्रीपणा मात्र अजूनही भरपूर आहे. तेलाची समृद्धी अवतरेपर्यंत सौदीमध्ये गरिबीच होती. पुरुष काय, बायका काय, सगळ्यांनाच मेहनतीची कामं करायला लागत होती. चंगळीनी भारून टाकलेल्या त्यानंतरच्या पिढीत धर्माच्या नावाखाली आणि पैशाच्या जोरावर सगळ्या स्त्रिया म्हणजे जवळजवळ निम्मी प्रजा बुरख्याच्या बासनात बांधून घराच्या पेटाऱ्यात निव्वळ प्रजोत्पादन करत कुलूप बंद ठेवली गेली. बायकांची एक पिढी लाडावलेल्या मांजरीसारखी खात पीत नखरे करत ऐशारामाच्या नवलाईमध्ये घरातच बसली. पुढच्या पिढीमध्ये हे सुख शिळं झालं. मग 4 भिंतीच्या आत बंडाळी माजली. मुलींनी शिक्षणासाठी हट्ट घेतला आणि तिथेही दादा शिकतो मग मी का शिकू नको असा वाद घालणाऱ्या या मुलींना विज्ञान शाखेचं दार शक्यतो कुलूप बंदच ठेवलं गेलं. मानसशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, भाषा अशी मर्यादित दालनच फक्त त्यांना खुली झाली. पण चाणाक्ष सौदी मुली इंग्रजी शिकल्या. आता स्वतःच्या नवऱ्यापेक्षा अधिक शुद्ध अस्खलित इंग्रजी त्या बोलू शकतात, वाचतात, शिकवतात. आपल्या मुलांच्या शिक्षणावर डोळ्यात तेल घालून देखरेख करतात. नवऱ्यांबरोबर देशोदेशी फिरतात. परदेशात गाडी चालवायला शिकलेल्या या बायका मायदेशी कधी चोरून तर कधी गरजेला गाडी हाकत असणारच. आणि इन्फॉर्मेशन हायवेवर कुतूहलाचा रथ भरधाव हाकताना त्यांना कुणीही अटकाव करू शकलं नाही. त्यांचा नामर्दपणा गृहीत धरून शासकीय यंत्रणा तिथे बेसावत राहिली आणि त्यामुळे वाघिणीच्या दुधाची चटक लागलेल्या या वाघिणींनी आता एवढा पल्ला गाठलाय की त्या नव्या रास्ता रोकोला जुमानणारच नाहीत. उम्मखद्राच्या बुद्धिमान आयेशांनी स्वतःवरच निरनिराळे प्रयोग केले होते. अशा अनेक आयेशा आता जिज्ञासू शास्त्रवेत्या बनायला उत्सुक झालेल्या आहेत. त्यांच्यापैकी काही विदुषी शांतपणे दुबईमध्ये मुक्काम ठोकून आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रातून सौदी बायकांची गाऱ्हाणी मांडतायत. या बायकांना आता नोकरी, धंदा, व्यवसाय करायचा आहे आणि सरकार त्यांच्यापुढे नमतं घेत आहे. 2006 सालापासून अंतर्वस्त्रांच्या दुकानात पुरुष विक्रेते असू नयेत असा कागदावर का होईना सरकारी नियम झालेला आहे. अद्याप बायकांना गाडी चालवायला परवानगी नसली तरी गाड्यांच्या शोरूम्स चालवायला त्यांना कायद्याची आडकाठी नाहीये. जुबैल सारखा औद्योगिक शहर या सुशिक्षित सुविचारी पिढीच्या भविष्यातल्या सौदी अरेबियाची चुणूक दाखवतं. जगाच्या कुठल्याही शहरात दिसतील असे सुखाचे क्षण आता तिथेही स्त्रियांना टिपता येतात. तिथल्या बायका अबाया चढवून पुरुषांच्या बरोबरीने मानाने काम करतात. या नव्या सुधारक पिढीला धर्मबाह्य वर्तन करायची इच्छा नाहीये.
पण सततचं धार्मिक दडपणही तिला पटत नाहीये. सरकारी निर्बंधांचा खेचलेल्या लगामाविरुद्ध तिच्या मनामध्ये बंडाचा झेंडा डोकं वर काढतोच आहे. त्याच वेळी नव्या राजाच्या नव्या उदार धोरणांनी मुतव्वे मात्र अस्वस्थ झालेत. सौदींच्या नसानसातून वाहणारा टोळी भेद अजूनही संपलेला नाहीये. अन्यायाने त्रासलेले शिया दुमसतच आहेत. पश्चिमेचे गिरिजनही राजनिष्ठ नाहीत. अशा ओढाताणीत रूढीच्या ठराविक चाकोरीतलं जीवन चालवायला धनाच्या वंगणाची गरज असते. ही धर्मनिष्ठेची चैन बांगलादेश सारख्या गरीब देशाला परवडणार नाही. सौदीला ती जमते, कारण त्या देशाकडे सध्या तेल संपदा भरपूर आहे. दूरदृष्टी बाळगून तिथल्या राज्यकर्त्यांनी बाकी उद्योगधंदेही सुरू केलेत. त्यांची आजवरची कमाई त्यांनी देशाच्या पायाभूत सुधारणेसाठी उत्तम रीतीने गुंतवली आहे. जगातल्या उत्तमोत्तम दर्जाच्या रस्त्यांचं तिथे देशव्यापी जाळं आहे. त्यांची आरोग्य व्यवस्था आदर्श आहे. या ना त्या मार्गाने गावागावातून पाणी आणि वीज यांचा मुबलक पुरवठा आहे. प्राथमिक शिक्षणाची तरतूद खेडोपाठी केलेली आहे. अजून हवे तसे चांगले शिक्षक त्यांना लाभलेले नाहीयेत, पण तेही हळूहळू मिळतील. आणि पैसा असाच वाहत राहिला तर या देशाचं भविष्य उज्ज्वलच आहे. पण तेलाच्या किमतीमध्ये भरती ओहोटी चालूच असते. शिवाय जगामध्ये खनिज तेलाला पर्याय शोधणं जारी आहे, आणि तो सापडला तर ह्या सौदी ऐश्वर्याचा फुगा फुटून जाईल. जर कुठल्याही कारणाने त्या सरकारकडे पैशाची कमतरता झाली ना, तर काय होईल याचा अंदाज बांधणं खूप कठीण आहे. धक्कादायक बदलांना टक्कर देऊन स्थैर्य टिकवायला लोकशाहीची आवश्यकता असते. ती सौदीत नाहीये. त्यामुळे मोठ्या ठोकरीनंतर या देशातली परिस्थिती संतुलित राहणं शक्य नाही. कदाचित नव्या तरुणाईच्या जोशाने पाश्चात्यांची अनिर्बंध जीवनशैली स्वीकारली जाईल. कर्मठांची सरशी झाली तर हा देश सुद्धा इराण सारख्या धर्माच्या खोड्यामध्ये जखडून पडेल. नाहीतर या दोन विरोधी शक्तींच्या घातक संघर्षात अराजक माजेल. सारा भाग अफगाणिस्तानखा रसातळाला जाईल. असं काही न होता हे गाडं हळूहळू सर्वांगीण समाज सुधारणेच्या रस्त्यावर पोचावं, तरच या देशाची गडगंज खनिज संपत्ती सत्कारणी लागेल आणि मध्यपूर्वेतच नाही तर साऱ्या जगामध्ये शांतता आणि सुबत्ता नांदेल. आपल्या भारत देशाचं अरबांशी नातं हे ख्रिस्तपूर्व 3ऱ्या सहस्त्रकापासून आहे. सौदी अरेबियाचा पूर्व प्रदेश त्यावेळी दिलमुन साम्राज्याचा भाग होता. तिथून मेतुहांशी म्हणजे हराप्पा, मोहनजोदारो या शहरांशी लाकूड आणि तांब यांचा व्यापार चालायचा. इसवी सनाच्या 9व्या शतकात राष्ट्रकूटांच्या पदरी ठाण्याजवळ चिंचणी गावात एक अरब अधिकारी होता. त्याच्या मुहम्मद या मुस्लिम नावाचं राष्ट्रकूटाने मधुमती असं संस्कृत शुद्धीकरण केलं होतं. या मधुमतीच्या 3 पिढ्यांनी अशीच संस्कृत नावं लिहून चिंचणीचा कारभार पाहिला, आणि त्यांच्या जवळचे कनिष्ठ अधिकारी हिंदू होते. मधुमतीच्या नातवांनी तर हिंदू देवळांना देणग्या सुद्धा दिल्या होत्या. 18व्या शतकाच्या अखेरीला घोड्यांच्या अरबी सौदागरांनी नाना फडणवीसांच्या सामान्य ज्ञानाची परीक्षा घेतली होती. 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारत भेट हे तरुण अरबी व्यापाऱ्यांचं स्वप्न असायचं. आता 80च्या घरात पोचलेल्या अशा आजोबांशी भारताबद्दल बोलायला सुरुवात केली की अजूनही त्यांच्या नजरेत मलबार किनाऱ्यावरची माडांची बनं झुलायला लागतात. त्यांच्या जुन्या घरातले लाकडी वासे, कुलप, कड्या या सगळ्यांवर मेड इन इंडिया असा छाप असतो. घरामध्ये शकुंतलेचं चित्र असलेले जुने अफगाण स्नोचे पत्र्याचे डबे दिसतात. त्या पिढीला भारताबद्दल आपुलकी होती. मग हळूहळू पाश्चात्यांचं पारडं जड होत गेलं. भारतीय मालावरचा विश्वास उडाला. जुनं जिव्हाळ्याचं झाड अविश्वासाच्या फसवाफसवीच्या झळा लागून कोळपलं. सध्या भारतातून निर्यात केलेली कुठलीही वस्तू तडक सौदीत येत नाही. भारतातले खाद्यपदार्थ दुबई मार्गे तिथला किंवा एखादा पाश्चात्य छापा मारून मगच या देशात येतात. तर भारतीय टेक्निकल वस्तू सरळ सरळ मेड इन UK असं लेबल परिधान करूनच अवतरतात. आत्ता कुठे टाटाच्या इंडिका, इंडिगो या नव्या गाड्या आणि काही बसेस सौदीच्या रस्त्यावर धावायला लागले आहेत. सौदीच्या होकेर ग्रुपने हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटल ग्रुपकडून वैद्यकीय तंत्रज्ञानाची मदत मागितली. हिंदी सौदी नात्याच्या वटवृक्षाला नवी पालवी फुटायला लागली आणि त्याचं पर्यवसान म्हणून
तिथल्या अनिवासी भारतीयांचं जीणं सुखाचं झालं तरी पुष्कळ पदरी पडलं असं म्हणायचं. पाव शतकापूर्वी जेव्हा आम्ही सौदी अरेबियाला आलो तेव्हा आम्हाला काय बेदूना काय दिलमून मधुमती वगैरे जुन्या नात्यांचा काही पत्ता नव्हता. सुरुवातीच्या दिवसात त्या रांगड्या जमातींना आमच्याबद्दल गाढ अविश्वासच वाटत होता. म्हणून तर त्यावेळी सोन्याच्या धुराचे ठसके वारंवार लागले, जीव घुसमटला. पण तरीही त्यावेळच्या त्या झोपाळू वाळवंटात एक वेगळी जान होती आणि म्हणून तर आमची आणि त्यांची जान पहचान झाली. 5 सहस्त्रकांचे जुने धागेदोरे पुन्हा एकदा जुळून आले. त्यांनी आम्हाला स्वीकारलं, आपल्या घरी नेलं, आपलं मनोगत ऐकवलं, आपली मतं हक्काने आमच्यावर लादली सुद्धा. हिरव्या नावाच्या त्या भुऱ्या वृक्ष गावाबद्दल आमच्या हृदयामध्ये आपुलकी पालवली. आता 25 वर्षांनी जुन्या ओढीने आम्ही उम्मखदराला गेलो तर चित्र पार बदललेलं दिसलं. आम्हाला ते गाव ओळखू येईना. मोठं शहर, पक्क्या सडकांचं जाळं, उंच उंच इमारती, टोलेजांग हॉटेल्स, सगळा माहोल पालटलाय. वाळवंट आता खडबडून जागं झालाय, गजबजलाय. आता तिथे अनाडी बेदू बिलबर म्हणजे वाळवंटात राहत नाहीत, सारे दुनियादारी शिकून मतलबी बिरबल झालेले आहेत. अजूनही ते घरी यायचं आमंत्रण देतात, पण ते निव्वळ औपचारिक तोंड देखलं असतं. आमची ती गावरान हिरवाईची आई काळाच्या ओघात हरपले. तरी या इतक्या वर्षात आम्हाला तिच्याशी जोडणारी कालातीत भावनिक नाळ मात्र टिकून राहिली. त्या सुरुवातीच्या ठसक्यांच्या, ठेचांच्या आणि त्या कोरड्या ठणठणीत वाळूच्या नुसत्या आठवणींनी सुद्धा मनामध्ये अजूनही मायेचा ओलावा जागवला जातो. बहुधा ते मृगजळच असेल, पण ऊर भरून यायला तेवढं पुरेसं आहे. प्रकरण समाप्त आणि पुस्तकही समाप्त. धन्यवाद.